हॅलो, आज मी खूप खुश आहे का म्हणणं खतके साडवलं. आज मी खूप खुश आहे कारण आज फ्रायडे फायनली आणि उद्या सॅटरडे आणि मी फायनली घरी चालली आहे. मला इतकं छान वाटते. मी आज ऑफिस सुटलं तसं मी घरी फोन लावला आणि सांगितलं की मी सुटले आता ऑफिसमधून आणि उद्या येणार. मला काय बोलवतेच कळत नाही, एवढी खुश आहे. पण मी खूप खुश आहे. उद्या सॅटर्डे संडे सुट्टी आणि मी आता चालले घरी. आणि घरच्यांसाठी मी काय घेतलं आहे ते तुमच्याशी त्यांच्या आधी पण मी इकडे शेअर करते. आता मी थोड्या वेळाने व्हिडिओ कॉल करून दाखवणार आहे काय काय घेतलं आहे. मी तुम्हाला दाखवते एक एक. आणि आज मी बटाट्याची भाजी आणि पोळ्या करून गेले होते कारण काल मॅगी खाल्ली होती मी करून. आज आहे भाजी पोळ्या सगळं आहे, काय टेन्शन नाही जेवायचं. आणि मी एवढं सगळं घेतलं आहे. पप्पांची मजा आहे. पप्पांना खूप आवडतं हे. मेन म्हणजे ही पापडी. एक मिनिट मी कॅमेऱ्याने दाखवते. हे पापडी घेतली एक मी आणि लसूणी शेव घेतली. त्याच्यानंतर हे सोया स्टिक आकांक्षाला आवडतात आणि मला पण आवडतात. सोया स्टिक घेतलेत. आणि हे काय गाठी शेव, ही मम्मीला आवडती गाठी शेव खूप. ही एक घेतली आहे. आणि हा असाच मिक्स फरसाण घेतला आहे. मिसळीला पण होईल आणि असंच खायला पण होईल भेळेला. सगळं मिक्स आहेत, दिसतंय का. आणि मेन मम्मीला पण आवडती भाकरवडी आणि आम्हाला सगळ्यांना आवडती भाकरवडी घेतली. आणि सगळ्यांचं फेवरेट असं काय हँग होतोय चिली मिली घेतली. असं एवढं सगळं घेतलं आहे मी मस्तपैकी. आणि मी काल हे घेऊन आले होते, आता ते मी थोड्या वेळाने खाईल. तर एवढं सगळं मी घेऊन आले. आता मला बॅग पण पॅक करायची. माझं ब्लँकेट पण न्यायचं आहे मला उद्या. आता एक पिशवी काढणार आहे मी. पहिले मला असं वाटतं जेवण करून घ्यावं किंवा व्हिडिओ कॉल करून दाखवावा. आणि मी चहा काय आता पिणार नाही. किती वाजलेत, 9:40 झालेत. आता चहा नाही. आता उद्या सकाळी चहा आणि पोळी आणि एक क्रीम रोल ठेवलं होतं मी ते आता मी उद्या खाणार आहे फायनली. माझी शनिवारची म्हणजे शुक्रवार किंवा शनिवारची तयारी. अय्या काय झालं पातीलं. माझी शनिवारची तयारी आठवडापूर्वीच म्हणजे होत असती. हे करणार ते करणार, त्या दिवशी कोणता मेनू करणार. आता मी ठरवलं होतं की आज संध्याकाळी फक्त मॅगी खायची आणि झोपायचं. उद्या सकाळी क्रीम रोल खाऊन निघायचं. पण माझं काल मॅगी केली ती मी. मग आज मी उकडलेल्या बटाट्यांची भाजी केली कारण मला बटाटे पण संपवायचे होते म्हणून. आणि ती भाजी केली ती आणि पोळ्या पण होत्या. आणि काय केलं मी शेवट काहीतरी इश्यू येतोय काय माहिती माझ्या मोबाईलला, त्याच्यामुळे रेकॉर्ड होत नाही. मी 2दा-3दा बोलले पण रेकॉर्ड होत नाही. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. ठीक आहे चला आता मी दाखवते हे व्हिडिओ कॉल करून. आणि उद्या सकाळी 6:50ची बस आहे माझी. सगळ्यात पहिल्या बसनी जाणार आहे मी. तर भेटू आता घरी आल्यावरच. आकांक्षा करेलच ब्लॉग. ठीक आहे बाय. वेगळं म्हणजे काय आलिशान बंगल्यात आल्यागत वाटते ना. तोंडाचं तर काढ चॉकलेट कसं मागून. आता कानाच्या डोळ्यात पाणी कधी आलं डोळ्यात पाणी. हा आनंद आहे. आनंद ती आली तर काय रडायला येते, जाताना रडायला. आणि माझ्या ह्यांचं नाही दोघींचं प्रेम बरं का. ह्यांचं फार दोघींचं प्रेम. अजून आंघोळ नाही कुणाची. तिचं लावलंय. गरम मारण्याची गर्दी. हॅलो ओके. आता तुम्ही मागची क्लिप बघितली असेल. दीदी आलेली आहे आणि इकडे दीदी आहे काम करते ती. आणि इकडे पप्पा चिन्हाचं बघतात पप्पा.
राजकारण ऑल. आणि दीदी आलेली आहे आणि मी काळी पडले. थांब जरा. आणि मी काळी पडले. आणि मी इथे येऊन गोरी पडले. आणि तिकडे लय काळं पडतंय. मम्मी इथे धुणं धुतीये. हा. आणि मम्मीने काय काय केले ते सांगते मी. दीदी येणार म्हणून मम्मीने वडा सांबर केलेलं आहे. आणि मम्मीच्या हातचं तिला सांबर खूप आवडतं आणि वडा. ती म्हणते मम्मीच्या हातचं सांबर आवडतं. हा मला पण बाबा, मला कोणाच्या हातचं नाही आवडत. कोणाच्याच हातचं आवडत मला पण. आणि बटाट्याची भाजी पण कोणाच्या हाती नाही आवडत. मम्मी एवढी छान करते ना. मम्मीला म्हणतो आम्ही वडापावची गाडी टाकली ना. हा पुण्यातलं चांगलं आपल्या खूप वडापाव. जणांना माझ्या मम्मीच्या हातचा वडापाव आवडतो खूप. म्हणजे असं खरं ते खरं, तारीफ ते तारीफ. हा खरंच आहे. आणि आम्हाला असं आवडतं आकांक्षाला मला. असं आम्ही खातो बटाटा घालून. तसाच अर्धा संपून जाईल. आता अर्धा करते, तिला पण देते. नको मला, खा. मी खाल्लेलं आहे, खा. आणि मम्मीने मस्तपैकी सांबार केलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे पप्पांकडे वडे. हा पप्पाच वडे तळणार आहेत. सांबार केलंय पण आता संपत आला हिचा. आणि मी आता दाखवते कसं वाटतंय. आणि मी एकटेच खाते. कसं वाटतंय. मस्त, खूप छान झालंय. पप्पा काय म्हणणे दीदी आली तर. काय ना, दीदी आली तर आज वडा सांबार केलेला आहे. हम्म. तिने सांगितलं काहीतरी खायला करा. तिला म्हणलं उपीट करू का. ती म्हणजे काय तेच 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 जरा वेगळं करा. हम्म. आणि आज आमच्या जेजुरीची यात्रा आहे, माही पौर्णिमा. हम्म. त्यामुळं सगळे रस्ते सध्या ट्रॅफिक फुल आहे. आणि चालले आज वडापाव आणि वडा सांबार या आता मी खायला. येते 2 आठवड्यांनी. मागच्या वेळेस इडली सांबार, पावभाजी केली. पावभाजी. हा. झाली इडली, वडा सांबार. आता नंतर मग पुढच्या रविवारी पिझ्झा. मिसळ. आणि काही आमची संध्या आलेली कपडे धुवून. आता पुढच्या रविवारी काहीतरी वेगळं. संध्या दमली धुणं धुवून. हिने कपडे आणले होते. तिचे काय नव्हते तो ब्लँकेट एक. आणि आकांक्षा आता चाललीये. उद्या दिवस आहे, विदाई माझी उद्या आता. चालली ती मस्त झालं. त्याच्या बहिणी बरोबर. आम्हाला तर आता करमदार नाही, पण काय शेवटी करमणं भाग आहे. हा ना, सासरी फील होतं मला तिथं. पण तिला आम्ही असं करणार आहे, इकडे 10 दिवस तिकडे 10 दिवस, नंतर परत तिला बोलणार आम्ही. कारण की माझ्यामुळे माझ्याशिवाय पप्पांना नाही करमत करमत त्याशिवाय. माणसाचं कसं तिला नोकरी म्हणून तिला राहणं भागच आहे. पण तिला परत 10 दिवस राहिले, परत आणणार 5 दिवस आम्ही. माझं नो ऑप्शन आहे लग्न ठरवतो. हो, आणि लग्न झालं की मग तिला मग दीदीचं लग्न ठरलेलं तिला आहे. आणणारच. पत्रिका येईल तुम्हाला तुमच्या घरी. टायटल दीदीचं लग्न ठरलं. त्यासाठीच मी शनिवारावर सुट्टी घेऊन आले. तेच कारण आहे त्या मागचं. हा शनिवार रविवार लग्न आहे दीदा. उद्या लग्न आहे. आणि पप्पा विदाई पप्पा माझी उद्या. मम्मी तुला कसं वाटतं मी जाणार आहे उद्या. वाईट वाटतं. बहुत याद मम्मी आए मला वो रात्री दिन. ना झोपताना म्हणायची राहतीस का तू इथं. काय ग. आता तिकडं नंतर तिला परत 10 दिवसांनी परत जाणार. नाही, तू येऊ शकती. काय हो, प्रॉब्लेम आहे. मग काय 10 दिवसांनी येत जा. आपलं आमचं असं काय हे नाही. आम्ही खूप फ्री माणसं आहेत. ती, हा. येऊ शकते घरी. हा ना, मला माहेरीत जास्त आणि ती आता करत. एकटी राहते, मानसी ना आता एकटी राहते, त्यामुळे काय भीती नाही. आणि मी टेरेसवर जायला पण घाबरते इथं. आणि दुकानात पण मी खरंच तिकडे आहे आणि ना, दुकानात दूध पिशवी आणते. स्वतःलाच प्राऊड फील होतंय मला आता. खरं सांगते पप्पा, मी हा, एकटी खरं. राहते ना रात्रीची, मला भीती नाही वाटत आहे. ते माझ्यातलं एक चांगलं हे झालंय आता, की भीती नाही वाटत आहे मला. आम्हाला पण तुझा अभिमान वाटतो की न घाबरणारी पोरगी अजिबात घाबरत नाही. आणि इथं दुकानात सुद्धा दूध आणा सुद्धा जात नव्हती, काहीच नाही. दुकान जाऊ द्या, टेरेसवर जात नव्हते रात्रीची. हो. पळत जायचे मी खाली. आणि कोणतरी माणूस लागायचा तिला की बाबा चला बा पप्पावरती. लाईट लागायची, स्वतः नव्हती एकटी जात. तसे आकांक्षा जाते, आकांक्षा डेअरिंग भाजी ते फरक. हा, आता आमची ब्राउनी पण आमच्या बरोबर चालली. हो. आता ब्राउनी आज नीट करायची, ते पण आज गर्दी, त्यामुळं आज पण अवघड आहे. यार ह्यांनी काहीतरी आणलंय वेगळं. थांबा ना, व्हिडिओ बघू दे नीट. व्हिडिओ काढा तुम्ही.
आकांक्षासाठी आणि पप्पांसाठी सरप्राईज आणलेले. बापरे मला तर धोकाच बसलाय. काय काय माहिती. वाव नवीन मोबाईल आला पप्पा ना. आणायचं आहे. घ्यायचं आहे. आलं विचारून हे किती माहिती का? किती हा काय नका म्हणू व्हिडिओ. हा बरोबर चालतंय. यार मला आणलं का हे? ते पप्पांनी घेतले त्यांना. बघा ना मी बोलतीच आहे ना. पप्पांनी टेस्टिंग कशी केली कानात. आधी म्हणजे तिकडचा आवाज बारीक येतो. प्रदीप पण शॉप म्हटलं नीट बघा पहिले. यार यार मला पण कॉर्ड नाहीये. किती आणले हे? 999. चांगलं भेटलं आम्हाला. गाईज मला पण आणले आणि माझा मोबाईल बघून मला खूप छान वाटतंय. फक्त एक केस होता त्याच्या कात तुला पप्पांनी ते क्वालिटी चांगली होती. पप्पांना मी आता बर्थडेला मागवणार होते पण त्याच्यापेक्षा स्वस्त इथं भेटलं म्हणून इथून घेतलं. नाही तर पप्पांना आणि birthday ला होते. हे बसत नाही का? मोठे आहेत ना. बोलले हे cord. हा हे कोणाला घेतलं? पप्पांना. नाही म्हणजे इथं फोन चालू असला ना चांगलं. आपण इथं घेऊ शकतो. माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेला जेजुरी येथे देवाच्या लग्नाची वरात निघते. कोळी समाजातील स्त्री पुरुष या यात्रेला मोठ्या प्रमाणावर जमा होतात. या यात्रेला शिखर काट्या कळसाला लागतात. आधीच्या क्लिप बघितल्या असतील तर वीरची यात्रेचे मी क्लिप्स घ्यायला लावले होते. फक्त मला आडवे व्हिडिओ नाही भेटले, उभे व्हिडिओ भेटले, त्यामुळे जाऊन दे ॲडजस्ट केलं मी. आणि वीरचं यात्रेचं मला एवढी माहिती नाहीये. विवाह सोहळा होता त्यांचा आणि ते जास्त आतमधलं गाभाऱ्यातलं पण माझ्याकडे शूट आहे, तर मी पण ते म्हणजे तुम्ही बघितलं असेल आधी. गाभाऱ्यातलं पण तुम्ही पण दर्शन घ्या. कोणाला कोणाला माहिती नाही त्यामुळं मग मी क्लिप्स म्हणजे लॉक केलं त्याचा. मी मागवलं नाही तर मीच जाणार होते, तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलं असतं अजून, पण नाही पॉसिबल झालं. आणि आता आम्ही आज जाणार आहे चिंचवडला परत, तर मग तुम्हाला ह्याच्या पुढचं लॉग आमची जर्नी बघायला भेटेल. ह्या लॉगमध्ये फक्त जेजुरीची माहिती सांगितली मी. माघ पौर्णिमेची इकडं खूप मोठं यात्रा असते आणि खूप ह्यावेळेस खूप मस्त झालं, पण मला नाही जाता आलं. बघू आता नेक्स्ट टाइम कधी भेटेल. आणि व्हिडिओ पण नाही भेटला त्याचा. आणि पप्पांना काय बोलायचंय आता वीरची यात्रा ही 10 दिवस असते. 10 दिवस म्हणजे पुरंदर तालुक्यातली फार मोठी यात्रा.
श्रीनाथ मस्कोबा आणि जोगेश्वरीचं लग्न लावतात. तर पहिल्यांदा पत्रिका काढली जाते, कुणाला बोलत नाही, बरोबर लोक येतात. आणि पूर्वी लोक बैलगाड्याने यायचे, महिना आधी बैलगाड्या तिथून यायचे. ते जेवण सगळे ते जेवण करणार आणि नंतर मग अक्षता देऊन लग्नाची हे करणार, काय त्याला सुरुवात करणार. नंतर मारामारी पण होती त्यांची, मारामारी तिकडच्या बांधावर इकडच्या बांधावर असे दगड मारायची. तर ती मारामारी, किती दगड जरी टाकले तरी कोणाला काय लागत नाही. दुसरी गोष्ट मग त्यांची वरात होती, हळद खेळली जाते. शेवटचा 5 तारखेला आता लग्नाची, आज 5 तारीख ना, नाही 5 मार्च पर्यंत यात्रा 5 मार्च असते. शेवट 15 दिवस यात्रा असते. 15 दिवस यात्रा असते आणि शेवट हळूहळू जातात सगळे. विवाह सोहळा झाला काल. झालं ना. झालं शुक्रवारी झालं. हा, एवढं असं डिटेलमध्ये माहिती नाही भेटत आहे आम्हाला, पण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं आम्ही. आणि तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा. फक्त जस्ट नॉर्मल हा फक्त जेजुरीची माहिती आणि दीदी आली तेवढा व्हिडिओ आहे. आणि दीदीने आम्हाला काय काय खायला आणलं तिने पण लॉग केलं ह्याच्यात. आणि आता जर्नी आमची तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि मी जेवढं दाखवण्याचं म्हणजे क्लिप्स घेता येईल तेवढ्या घेतल्यात सगळ्यांकडनं. माझ्या फ्रेंडने प्रणोतीने दिल्यात क्लिप्स. आणि थँक्यू सो मच प्रणोती, तू लॉग बघतेस प्रत्येक, तर थँक्यू सो मच. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.